नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन तन्वीच्या खोलीत शोधाशोध करत असतो. तेवढ्यात तिकडे सायलीचा फोन येतो. त्याला लक्षात येतं की सायली मला शोधत शोधत आलीये. तेवढ्यात सायली खोलीत प्रवेश करते. ती म्हणते, "तुम्ही इकडे काय करताय?" त्यावर अर्जुन म्हणतो, की "आता सिद्ध झालंय ना, की तन्वी महिपतची साथीदार नसून विक्टिम आहे. आणि तिच्या विरोधात पुरावे शोधतोय. म्हणजे अश्विनला दाखवता येईल ना, की महिपत आणि तिची मैत्री होती ते." असं तो सारवासारव करतो. मग सायली म्हणते, "मला नाही आवडणार अश्विन भाऊजींच्या पश्चात आपण त्यांच्या खोलीत काही हात लावलेला. त्याच्यामुळे तुम्ही आता चला. ते जर आले नंतर तर त्यांना कसं वाईट वाटेल ना, इकडे त्यांच्या खोलीत तुम्ही काहीतरी शोधत होतात हे कळल्यानंतर." मग अर्जुन म्हणतो, "हो, हो, बरोबर आहे. मी आता नाही, मी आता खोली लावून घेतो. तू हो पुढे." त्या सायली म्हणते, "मी खोली लावते ना, तुम्ही जा ना, तुमच्यासाठी कॉफी ठेवली आहे." त्यावर अर्जुन म्हणतो, "अगं कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते मलाच माहिती आहे ना. मग मीच लावतो. ठीक आहे, तू जा." इकडे आपल्याला दाखवतात, की तन्वी स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यावर मग प्रतिमा म्हणते, की "तू ये घरी, पण स्वतःला जाळून घेऊ नकोस." आता तन्वीचा प्लॅन सफल होतो. तिला हेच हवं असतं. मग ती लगेच आग-बीग विझवून अश्विनला म्हणते, "अश्विन, मला आईने घरी घेतलं रे." आणि ती एकदम खुश होऊन जाते. प्रतिमा नाईलाजाने घरात निघून जाते. अर्जुन इकडे म्हणतो, की जरी मला सायलीचं गाठोडं नाही मिळालं, तरी तन्वीच्या गाठोड्यामुळे मला सायलीच्या गाठोड्यापर्यंत पोचायला मदत होईल. मी हे काम करतो, हे गाठोडं माझ्याकडेच ठेवतो. इकडे आपल्याला दाखवतात, की साक्षी तिच्या जेलच्या कोठडीत बसलेली असते. तिला तन्वीची गोष्ट कळल्यापासून फार वाईट वाटत असतं. ती खूप हताश झालेली असते. ती म्हणते, "साक्षी शिकरे जर आयुष्यभर या जेलमध्ये सडली तर? मला नाही करायचं ते. आता इथून मला मेल्यानंतरच सुटका मिळेल." हा विचार करून तिकडे एक माठ ठेवलेला असतो. त्याच्यावर झाकण असतं आणि ती ताटली एकदम धारदार असते. त्या ताटलीने ती तिच्या हातावर वार करायला जाते. तेवढ्यात तिथे हवालदारबाई येते आणि साक्षीला म्हणते, "इकडून तुझी सुटका नाही. एवढी पापं करायची आणि नंतर जेलमधून सुटायचं काय? हे बघ, माझ्यासमोर हे सगळं चालणार नाही." आणि तिकडून निघून जाते. इकडे आपल्याला दाखवतात, की प्रतिमा आणि सुमन बसलेले असतात. प्रतिमा सुमनला म्हणते, की "सुमन, अगं मला तिला नव्हतं घ्यायचं घरात. पण तिने स्वतःला आग लावून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यासमोर ती पेटवत होती स्वतःला. मग मी हतबल झाले गं. मी तरी काय करू? पण आता एक गोष्ट मात्र नक्की आहे, की तन्वीच्या वडिलांना जेवढा तिचा राग येतोय ना, तेवढाच राग माझ्याही मनात तिच्याबद्दल आलाय. मला तिची अपराध पोटात नाही गं घालायचे. पण मला ह्याची भीती वाटते, की आता जर ह्यांनी परत त्या दोघांना बाहेर काढलं, तर अश्विनची मात्र त्याच्यात फरफट होईल. आणि जर इथून ती निघून जरी गेली, तरीसुद्धा तिने पुन्हा तिच्या जीवाचं बरं-वाईट केलं तर काय करणार गं? इकडे आपल्याला दाखवतात, की अर्जुन त्या तन्वीचं गाठोडं घेऊन त्याच्या खोलीत जात असतो. पण तेवढ्यात त्याला सायली दिसते किचनमध्ये. ती त्याला बघणार हे त्याला भीती वाटत असते. मग तो ते गाठोडं पटकन त्याच्या टी-शर्टमध्ये कोंबून पळत सुटतो वरती. तेवढ्यात सायली त्याला अडवते. पण ती म्हणते, "अहो, कॉफी थंड झाली असते, मी परत करून देते." अर्जुन म्हणतो, "ओके, ओके." आणि पटकन आपल्या खोलीत घुसतो. इकडे आपण बघतो, की प्रतिमा आणि सुमन रविराजची वाट बघत असतात. तेवढ्यात रविराज तिकडे पोहोचतो. त्या दोघींचे पडलेले चेहरे पाहून त्याला प्रश्न पडतो, की काहीतरी झालंय. त्यावर तो पटकन म्हणतो, की "काय चाललंय? काय झालंय? तुम्ही एवढे शांत काय आहेत दोघीजणी?" आणि तेवढ्यात तिथे तन्वी समोर येते. तन्वीला बघून तो प्रचंड चिडतो. तो म्हणतो, "ह्या मुलीला इकडे घरात घेतलंय कोणी? आणि तुम्हाला सांगितलं होतं खास, की मला ह्या मुलीची चेहराच बघायचा नाहीये. आणि तिला मुळात या घरातच का घेतलंय कोणी? माझ्या ते पण परवानगीशिवाय. आणि अश्विन, अश्विन तू कसा काय इकडे आलास?" इकडे आपल्याला दाखवतात, की सायलीच्या लक्षात येतं, की अश्विन आणि तन्वी गार्डनमध्ये नाहीयेत. ती विचार करते, हे दोघे मग गेले असतील तरी कुठे? आणि तेवढ्यात कल्पना खाली येते. पण कल्पनाच्या लक्षात यायला नको, की अश्विन आणि तन्वी नाहीयेत, म्हणून ती कल्पनाला बाहेर जाण्यापासून काही ना काहीतरी कारण देऊन अडवत राहते. अर्जुन देखील विचार करत असतो,
की सायलीचं गाठोडं नक्की कुठे असेल. मग आपल्याला दाखवतात की रविराज तन्वीला म्हणतात, तुझी इकडे यायची हिंमत तरी कशी झाली? आणि अश्विन, तुला सांगितलं होतं ना की मला ह्या मुलीचा चेहरा पण नाही बघायचा. तन्वी काहीतरी बोलायला जाते की बाबा मी. त्यावर रविराज म्हणतो की तू बाबा म्हणण्याचा हक्क मला कायमचा गमावलायस. मला तुझा चेहरा देखील बघायचा नाहीये. का आलीस तू इकडे? इकडे आपल्याला दाखवतात की सायली गार्डनमध्ये आलेली असते. ती विचार करते की अश्विन आणि तन्वी इकडे नाहीयेत, म्हणजेच ते आता रविराज काकांकडेच गेले असणार. कारण दुसरीकडे कुठे जाण्याचा मार्ग पण नाहीये त्यांना. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की रविराज प्रतिमाला जाब विचारत असतो की प्रतिमा, तू हिला घरी घेतलंसच कसं? तेव्हा प्रतिमा म्हणते, "ओ, जर आपण तिला घरात घेतलं नाही आणि तिने स्वतःचं काही बरं वाईट केलं तर शेवटी ती आपलीच मुलगी आहे ना." त्यावर रविराज म्हणतो, "तुला कितींदा सांगितलंय, ही माझी मुलगी नाहीये." नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली रविराजकडे आलेले असतात. ते प्रतिमाला धीर देतात. मग प्रतिमा सगळं सांगते की कसं तन्वीने स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला जर घरात घेतला नाही तर. मग अर्जुन रविराजला सांगतो की तन्वीने सायलीचं गाठोडं कुठे ठेवलं असेल हे मला आठवत नाहीये. आणि ती कुठे ठेवू शकते हे पण मला आता समजत नाहीये. त्यावर रविराज म्हणतो की कोणताही अट्टल गुन्हेगार त्याचा पुरावा त्याच्याजवळ कधीच ठेवणार नाही. हे तू नेहमी लक्षात ठेव. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.